ज्योती महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये, देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते आहे। डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला जी काही घटना दिली त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापासून मोठ्यापर्यंत सर्वांना एकच अधिकार बाबासाहेबांच्या संविधानातून मिळालेला आहे। एक मोठी कामगिरी बाबासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केली आणि त्यामुळं लोकशाही आज आपली देशामध्ये मजबूतीनं राज्य करते आहे। लोकशाही खऱ्या अर्थानं जिवंत ठेवण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये होते आहे आणि म्हणून ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं ही लोकशाही प्रबळ करण्याचं काम केलं, त्यांची 135वी जयंती आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतो आहोत। मी संपूर्ण नागरिक बंधू भगिनींना आजच्या ह्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती। जळगाव जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः जळगाव शहरामध्ये ही अभूतपूर्व जयंती समता, स्वातंत्र्य, बंधू भगिनी भाव या दृष्टीनं दरवर्षी साजरी होते आणि त्याचं श्रेय आमचे बोधिसत्व आयुष्यमान मुकुंदभाऊ सपकाळ यांना जातं। आजही ते या समितीचे अध्यक्ष आहेत। हे वर्ष महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याला जो सत्याग्रह केला होता समतेचा, समानतेचा, न्यायाचा, त्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। अहिल्याबाई होळकरांच्या पुण्यतिथी 300वी पुण्यतिथी जयंती आपण साजरी करतो अहिल्याबाई होळकरांची। महात्मा फुलेंच्या द्विशतकीय जयंती आपण साजरी करतोय आणि ह्या वर्षामध्ये ह्या महान सर्व थोर पुरुषांच्या जयंती आणि अशा जो एक सत्याग्रह जो समतेच्या न्यायासाठी होता तो ह्या वर्षी साजरा होतोय। त्याचा मला विशेष अभिमान आहे आणि आम्ही या महाराष्ट्रामध्ये जिथं न्यायाची, समतेची आणि स्वातंत्र्याची परंपरा आहे त्या महाराष्ट्रात आहोत आणि ह्या थोर पुरुषांनी आम्हाला घडवलं त्याचा आम्हाला अभिमान आहे। सर्वांना जे हे चॅनल बघतायत सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। महिलांना, दलितांना, आदिवासींना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना या देशामध्ये समता आणि न्याय प्रस्थापित हो याही शुभेच्छा। व खानदेश कन्या महिला मंडळ व राष्ट्रीय हिंदू संघटन यांच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला आलेलो आहे। सर्वांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 एप्रिलपर्यंत सगळ्यांना शुभेच्छा माझ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। जय भीम। या ठिकाणी आम्ही जळगाव राष्ट्रीय हिंदू संघटन जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय महान कार्यकर्ते या ठिकाणी संपूर्ण भारतभर की ज्यांनी शिक्षणामध्ये जी प्रगती केली, नंतर बाबासाहेबांचं प्रत्येक क्षेत्रामधलं जे कार्य आहे, महान कार्य आहे, तर त्या कार्याला खरोखर त्या ठिकाणी आम्ही वंदन करतो। 11 तारखेला माननीय क्रांतीवीर ज्योतिराव फुले यांची जयंती झाली आणि 14 तारखेला म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे। म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्या जयंतीचा योग हा फक्त 2 दिवसानंतर त्या ठिकाणी येतो आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्या परंपरा आपल्या धर्मामध्ये त्या ठिकाणी ज्या पाळलेल्या आहेत, दिलेल्या आहेत, तर त्या परंपरेचा एक आदर्श खरोखर आपल्याला उल्लेखनीय आहे आणि म्हणून आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी संपूर्ण
महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, तर संपूर्ण जगभर त्या ठिकाणी त्यांचा कार्याचा जो गौरव होतो. आणि म्हणून त्यांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे आणि प्रत्येकाला जो जगण्याचा अधिकार आपल्याला जो दिलेला आहे, तर त्यांच्यामुळेच आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि त्यांच्यामुळेच आपल्याला फुले आणि सावित्रीमाई, त्यानंतर मातोश्री जिजाऊ फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज या सर्वांचा वारसा या ठिकाणी आपल्याला आहे. आणि तो वारसा आपण सतत तेवत ठेवू, एवढी त्या ठिकाणी मी मानवंदनेच्या निमित्ताने या ठिकाणी माझे 2 शब्द सादर करतो. जय हिंद. 135वा जयंती निमित्त या ठिकाणी थोडक्यात आपला कार्यक्रम आता संपलेला आहे. उत्सव समितीतर्फे श्री मुकुंद भाऊ तपकाळे जे आमचे अध्यक्ष या समितीचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय दरवर्षीप्रमाणे यावर्षी तो कार्यक्रम संपन्न झाला. जिल्ह्याचे आपले जिल्हाधिकारी, पोलीस ऑफिसर, DSP, ॲडिशनल SP, आमदार साहेब, महापौर, उपमहापौर, अनेक मान्यवरांनी इथे उपस्थिती दिली. आणि बाबासाहेबांची विचारांची काय गरज आहे देशाला आज, ते त्यांनी होऊन सांगितलं. आज आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर ही साक्षी द्यावी की देशामध्ये संविधानाला कोणीही जर बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर एकत्र येऊन त्याचा आपण मुकाबला करू. कारण देश स्वतंत्र झाल्यानंतर जर खऱ्या अर्थाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाली तर संविधानमुळे मिळालेली आहे. प्रत्येक घटकाला, तो मोठा असो, लहान असो, आदिवासी असो, मुस्लिम असो, दलित असो, सर्वांना न्याय देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आहे. आणि म्हणूनच पूर्ण जगामध्ये जे चांगले संविधान ओळखले जातात त्यापैकी हा आपला संविधान एक श्रेष्ठ संविधान मानला जातो. आज बाबासाहेबांना अभिवादन करून मी सर्वांना विनंती करतो की आपण संविधानासाठी काहीतरी आपल्या परीने योगदान द्यावा. आणि जर कोणी बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरणार पडलं तर आपण उतरावा, एवढीच विनंती करतो. रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो. बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्वप्न होतं, एक उद्दिष्ट होतं की भारत हा समतेवर आधारलेला असला पाहिजे. भारत हे अशा प्रकारचं राष्ट्र आपण निर्माण करूया की जे समतेवर, स्वातंत्र्यावर, बंधुतावर आणि सामाजिक न्यायावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करणे हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. समाजातील सामाजिक विषमता, समाजातील आर्थिक विषमतेचा अंत करणे आणि जाती व्यवस्थेचा अंत करून अशा प्रकारचा भारत, अशा प्रकारचा आधुनिक भारत निर्माण करूया की ज्या भारतामध्ये जात नसेल. अशा प्रकारचा भारत निर्माण करूया की ज्या भारतामध्ये, ज्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष अशा प्रकारची विषमता असणार नाही, गरीब आणि श्रीमंत अशा प्रकारचा भेद असणार नाही. अशा प्रकारचा समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रजासत्ताक भारत, डेमोक्रेटिक भारत, सेक्युलर भारत ही जी मूल्य बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेली आहे, त्या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प भारतीय नागरिकांनी घ्यावा. आणि सर्वांना पुनश्च शुभेच्छा देतो.